नमस्कार. दक्ष झुंजार गावकरी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत. 2 दिवसापासून या गावामध्ये धुमधडक्यामध्ये यात्रा चालू आहे. तर त्यानिमित्ताने आपण येथील ग्रामस्थ असतील, काही यात्रेची कमिटी असतील, त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. येथील पुजारी आहेत. या यात्रेनिमित्त पुजाऱ्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, आम्हाला थोडक्यात काळ भैरवनाथ या यात्रेविषयी थोडक्यात माहिती सांगा. आमचे जे काळ भैरवनाथ देवस्थान आहे हे जागृत देवस्थान आहे. आपल्या गावामध्ये शडाळा गावामध्ये आत्तापर्यंत सर्पदंशाने कधीच माणूस मेला नाही. जागृत देवस्थान आहे. पैठणवरून मुलं पायी कावडी घेऊन येतात. 4 दिवसात कावडी आणतात. सर्व जागृतच देवस्थान आहे आमचं. कावडीचं सत्व काय असतं, कसं म्हणजे कशा पद्धतीत कावडी घेऊन येतो? काय कावडीचं शिवपालो करीत नाहीत. वाटाने स्वतःच अन्न स्वतःच बनवते, स्वतःच खातात आणि पायी प्रवास करत ते 4 दिवसात पैठणवरून कावडी इथपर्यंत घेऊन येतात. आणि शिवता अजिबात महिलांचं आणि भैरवनाथाच्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाही आहे, अजून कधीच नाही आहे. नंतर कावडी गावामध्ये आल्यानंतर गावात आल्यानंतर मिरवणूक काढीत आहेत कावडीची. लेझिम वगैरे असे सर्व याच्यात सर्व गावकरी जातात. लेझिम खेळत सर्व कावडी मिरवणूक असं वाजत गाजत आणतात. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण गावातले यात्रेचे कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. यावर्षी कमिटीमध्ये शक्यतो जे सत्ताधारी वगैरे आहेत यांना बाहेर ठेवून आपण एकदम म्हणजे जे राजकारण याच्यात नाहीत सत्तेवरती ती कमिटी स्थापन करून यात्रेचे नियोजन केलं. त्याबद्दल काय सांगाल? यात्रा काय नाही, सुरळीत व्यवस्थित पार पडलेली आहे. पैठणवरून एका रात्रीमध्ये काही कावडी एका रात्रीमध्येच आलेले आहे पाणी घेऊन आणि त्यांचीसुद्धा मिरवणूक काढून त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. परत बाकीच्या सर्व कावडींची व्यवस्था गावकऱ्यांनी चांगली ठेवलेली आहे आणि रात्री छेबिण्याचा कार्यक्रम बी व्यवस्थित पार पाडा. आणि आपलं जागृत देवस्थान असल्यामुळं आगडगावचं आपलं जे कुलदैवत आहे भैरवनाथ तेच आपलं दैवत इथं आलं शेडाळ्याचं. त्याच्यामुळं इथं कोणत्याही गोष्टीची काही कमी पडत नाही. भैरवनाथाला एकदा दर्शन घेतलं का त्या माणसाला परत कधी आयुष्यभर त्याला कधी कोणते नवसाला पावणारा भैरवनाथ आहे. आणि हे गावाचं वैशिष्ट्य असं आहे, या गावाचं नाव शेडाळा पडलेलं आहे आपलं पहिलंच. कारण शेडाळा म्हणजे ज्यावेळेस आदिनाथाचं ते हे चालू होतं ना देवांचा यज्ञ, त्यावेळेस सगळं शिवदळ म्हणजे शिवाचं जेवढं सैन्य आहे ते शेडाळ्याला उतरलं होतं. आणि देवराईपासून बृद्धेश्वरपर्यंत सगळं देवाच्या म्हणजे देवांची लाईन तिकडं होती. शेडाळ्यामध्ये फक्त शिवदळ उतरलं होतं इथं. शिवगण उतरलं होतं. शिवगण उतरल्यामुळं काय आपलं इथं 3ही मंदिर आमचे शिवाचेच झाले. तिथं आपले भैरवनाथ देवस्थान झालं, समोर शंकराचं मंदिर झालं, परत खंडेरायाचं झालं, सगळं शिवाचं झालं. कारण इथं शिवदळच असल्यामुळं आमची पब्लिक बी शिवदळाच्या आशीर्वादावरच चालते इथं. आणि शेजारी सोन्याचा डोंगर आहे, गर्भगिरी पर्वत सगळा पूर्ण डोंगर सोन्याचा झालेला आहे. त्याच्यामुळे इथं आम्हाला कोणत्याच बाबतीत अडचण येत नाही, कोणतं संकट बी येत नाही आतापर्यंत. एवढ्या गाडी शेजारच्या गावावर कोरोना काळात बी आम्हाला कोणाचं काही तकलीफ नाही झालेली. त्याच्यामुळं ह्या गाव खूप पुण्यभूमी आमची देवस्थानामुळं. शिवदळ उतरल्यामुळं शिवगण उतरल्यामुळं इथं अजूनच शिवगणाचे पावलं ठसे उमटलेले आहेत. त्यांनी अशा पूर्वीच्या पिंडी ठेवलेल्या आहेत. शिवगणाने ठेवलेली पिंड आहे तशीच अजून. त्याच्या जागेवर आम्ही मंदिर बांधलं मोठं, ते बी गावच्या शिवजयंतीच्या फंडातून बांधलं. म्हणजे पहा, हे सगळं चमत्कारच घडलेलं आहे आत्तापर्यंत. हे जेवढे मंदिर झाले हे सगळे अचानक चमत्कारामुळे झालेले आहेत. ठीक आहे, धन्यवाद. हां, काय सांगाल यात्रे? सांगायचं काय, सरपंच साहेब जे बोलले बबनराव ते अतिशय फार म्हणजे मला जे बोलायचं होतं त्यांनी सगळंच बोलून टाकलं. इथं आपण आत्ता बी आहेत, आपण म्हणतो गर्भागिरी पर्वत, आपण आजही बी हे शेडाळा गाव म्हणजे सोन्यासारख्या माणसंही सोनंच आहेत. एक पर्वत आपण थांबलेला आहोत. त्याचं काय बोलायचं म्हणजे मला जे बोलायचं होतं त्यांनी सगळंच बोलले. धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपल्याबरोबर शेडाळा गावातील ग्रामपंचायत सदस्य आहेत अंबादास माळी. आपण त्यांच्याकडून थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. सर, 2 दिवस झाले पावसाने यात्रेकरूंचे खूप हाल झाले. हो झाले. आणि जे इथं खेळाचे दुकान किंवा खाऊचे वगैरे दुकान आले होते तर त्यांना खूप त्रास झाला. तर तुम्ही कमिटीच्या मार्फत म्हणा किंवा तुम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत काय त्यांची काही सुविधा वगैरे काही केली? आमच्याकडे सुविधा उपलब्ध नसल्यामुळं त्यांची आमची सुविधा करता आलेली नाही आहे. रात्रीचा छेपिना पाऊस झाल्याच्या नंतर उशिरा चालू केल्यानंतर ते पार पाडला. कोणाची भांडणं नाही झाले, पुढं किरकिर कोणाची तक्रार कोणाची काही नाही झालं. आजचा तमाशाचा फळ आहे आणि आजचा तमाशाचा फळ झाल्याच्या नंतर आज जर पाऊस नाही आला
तर व्यवस्थित पार पडेल, नाही तर मग तो रद्द होईल. यात्रे कमिटीमध्ये यावर्षी सत्ताधारी थोडे बाहेर आहेत हो आणि जे गावातील ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडे कमिटीचा कारभार दिलेला हो आहे. दिलेला आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला आनंदात हे सगळं पार पडतंय, ते करते ते आमचं पूर्ण त्यांना पाठिंबा आहे. आम्ही सगळ्याचे मिळून सहकार्याने यात्रा पार पाडली, कोणाचे भांडणं होणार नाहीत, झाले बी नाहीत आणि होणार बी नाही. सगळ्या आनंदाने यात्रा आमची पार पडली. ठीक आहे, धन्यवाद सर तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. शेरडाळा गावच्या यात्रेनिमित्त जे इथे खाऊचं दुकान आलेलं आहे, तर त्यांना 2 दिवसापासून खूप त्रास झालेला आहे. 2 दिवस पाऊस होता या गावामध्ये, त्याच्यामुळे आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना काय त्रास झाला आहे काय नाही. नमस्कार सर. नमस्कार. 2 दिवस झाले तुम्ही शेरडाळा गावच्या यात्रेमध्ये खाऊचं दुकान घेऊन आलात, पण पावसामुळे तुम्हाला खूप त्रास झालेले इथं, त्याबद्दल थोडक्यात तुमची प्रतिक्रिया द्या. आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो त्यावेळेस इकडे दुकान लावलं होतं पाठीमागं. पावसाने अचानक गारपेटीचा पाऊस झाल्यामुळं आम्हाला खूप त्रास झाला. हे सगळा माल वगैरे शेव खारी बुंदी काय असेल ते सगळं भिजून गेलं. नंतर तिथून दुकान इकडं आणावं लागलं. हे असे पडलेलं आहे. या ठिकाणी आम्ही टेम्पो फासला 2-3 वेळेस लोटलं लागलं आणि अशा रीतीने आम्ही ते दुकान लवकर बंद केलं. जिथं 8 वाजता गिराईक चालत होतं तिथं ते 5-6लाच आम्हाला बंद करावं लागलं. त्याच्यामुळं आमच्या पावसामुळे तुमचं काही म्हणजे जो नफा असतो किंवा जे तुमचं हे होणार, हो नक्कीच नफा त्याच्यामध्ये तर काही तुम्हाला किती फरक किती जाणवला? फरक जाणवलं. म्हणजे जिथं 8 वाजता दुकान चालत होतं तिथं आज ते 5 वाजता बंद करावं लागलं. त्यामुळं गिराईक खूप कमी झालं. म्हणजे मागच्या वर्षी ज्या प्रमाण झालं त्या वर्षी नाही झालं. जे तुम्ही माल वगैरे तयार केलेला होता त्याच्यात काही असे नुकसान वगैरे झाले का त्याचं? हो ठीक आहे. निसं म्हणजे सगळं भिजलेलंच आहे. थोडंफार इकडे तिकडे लपून ठेवलेलं आहे खाली इकडे. आता हे भिजलेलं असल्यामुळे त्याचे काही तुम्ही रेट वगैरे कमी केले का आहेत तेच आहेत? नाही थोडेफार इकडे तिकडे करावंच लागणार आहे ना, मालच कापायचं म्हणलं. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. येथील यात्रेसाठी शेवगाववरून जे भाविक आलेले आहेत आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, तुम्ही शेवगाववरून येथे आला, बरोबर. थोडक्यात तुमचा अनुभव सांगा. काही नाही, इथं आल्यानंतर खूप मजा वाटते. काय आम्ही येत असतो आणि इथं आल्यानंतर थोडं गावची समजा हे छोटंसं गाव आहे, पण इथं आल्यानंतर खूप आनंद वाटतो आणि त्याच्यामुळं आम्ही दरवर्षी इथं येतच असतो. आणि इथले समजा हे भाविक झाले किंवा इथले समजा प्रॉपर जे इथले सगळे गावाचे लोक, खूप आनंद वाटतो इथं येऊन. इथं तुमचे पाहुणे वगैरे आहेत? नाही, पाहुणे आहेत. पाहुणे असल्यामुळे तुम्ही प्रत्येक वर्षी इथे येता? हो, त्याच्यामुळेच इथं येत किती दिवस येऊन थांबता इथे? साधारणतः 3-4 दिवस समजा आल्यानंतर कार्यक्रमासाठी आपण थांबतोच. इथे तुम्हाला काय कोणती गोष्ट आवडते जास्त? अहो, इथले सगळे यात्रेतले समजा हे तुमचे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक आहे का तुमचे गावातले लोक जे आहेत ना प्रॉपर जे इथलं खूप एकदम चांगले आहेतच. आणि इथले सगळे आपण काय म्हणतो इथलं सगळं नियोजन एकदम सिस्टमॅटिक आहे आणि आनंद वाटतो. इथं कधी वाद वगैरे काही अशा काही गोष्टी नसतात इथं. त्याच्यामुळे इथं रात्री दिसला असं छबिण्यामध्ये हो. शिवाजी महाराजांचं गाणं लावलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं लावलं, परत मुस्लिम समाजाचं ते चलो आज फौजा का संदल आहे हे गाणं. म्हणजे इथं सगळं इथं जातीवाद म्हणजे वगैरे काही जातीवाद काही नाही आहे या गावात. खूप सगळे एकत्र राहतात. हे बघूनच सगळे आम्ही म्हणजे आल्यानंतर एवढंच एक फील करतो का बाबा सगळं चांगलं वाटतं इथं. धन्यवाद. या यात्रेसाठी काही भाविक मुंबईवरून आलेले आहेत, आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया. भैया, तू मुंबईवरून यात्रेला आलास, तर थोडक्यात यात्रेविषयी काहीतरी माहिती. गावाला आम्ही दरवर्षी येतो आणि गावातली लोक सगळे एकमेकांशी व्यवस्थित, जत्रा असते, कुस्त्या असतात. म्हणजे गावात आल्याचं असं वेगळं वातावरण असतं. सगळे गावकरी एकत्र असतात, चांगले चांगले प्रोग्राम कार्यक्रम असतात. म्हणजे असं वेगळंच वाटतं. वातावरण खूप छान असतं इकडचं. आणि यात्रेत बोलायचं गेलं तर जे म्हणजे शहरात नसतं ते गावाकडे असतं. आणि अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या गावात बघण्यासारख्या असतात. गावकऱ्यांची एकी असते, सगळे मिळून एकत्र करतात. म्हणजे ती एक वेगळीच मजा अशी गावात असते. या यात्रेमध्ये कोणती गोष्ट आवडली जास्त? या यात्रेत गोष्ट अशी आहे की मंदिरात जे पूजा असते, परत त्यांचा प्रसाद असतो, ती गोष्ट म्हणजे कसं जरा शहरातल्या लोकांना नवीन असते. त्याच्यामुळे ती गोष्ट भरपूर अशी छान वाटते. धन्यवाद. या यात्रेमध्ये स्टेशनरीचं जे दुकान आहे आपण त्यांचे मालक त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर, या यात्रेमध्ये 2 दिवस झाले, पावसाने खूप तुमची तारांबळ झाली पावसाने. थोडक्यात माहिती म्हणजे काय काल यात्रा भरली, छबिना वगैरे निघायच्या, संध्याकाळच्या छबिना असतो. पण दिवस मावळा टायमाला पावसाने खूप दुकानदार लोकांची, खेळण्याची दुकान, हलवाई दुकानवाला, बाकीची सगळी इतर दुकानवाल्यांची भरपूर तारांबळ झाली. हलवाईच्या दुकानाला जसं हे होतं समजा माल वगैरे खराब होतं, तसं तुमचा काय प्रॉब्लेम? खराब होत नाही, पण उचलापट माल मोडताड
असं बाकी काही एवढे आणि याचं तुमचं एका यात्रेमध्ये कितीपर्यंत हे होतं? जातो 2-4 हजारापर्यंत. हां तरीच ना. काही फरक पण हे अचानक अवकाळी पावसामुळे बरेचले परेशानी झाली, हाल झाले लोकांचे. हां म्हणजे तुमचा जो धंदा होता असं- धंदा जेवढा होता तेवढा कमी झाला आहे असं झालं. हां अजून काही आता याच्यात तुम्हाला व्यतिरिक्त काही असं जाणवलं का यात्रेमध्ये काही त्रास? बाकी नाही काही त्रास, बाकी काही त्रास नाही. निसर्गाचेच बाकी नाही, निसर्गानेच व्यत्यय आणला, दुसरं काही नाही. धन्यवाद. बाकी सगळ्या लोकांनी सहकार्य केलं, गावकरी लोकांनी बी सहकार्य केलं, जागा वगैरे व्यवस्थित बसा असं सगळं सहकार्य केलं. आज पण जर पाऊस आला तर हा परत बी तारमळच होणार असं आहे ना. निसर्गाला काय करणार आहे. धन्यवाद. अगोदर तर एक तर गाराचा पाऊस झाला म्हणजे तिकडे काल परवा दिवशी. पावसामुळेच अचानक हा पाऊस आल्यामुळं थोडंसं यात्रेचं पण यात्रेचं पण हे झालं. हा ठीक आहे. धन्यवाद. आपण आता एका बांगड्याच्या दुकानामध्ये आलेलो आहोत. आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊ, काय त्यांना त्रास वगैरे झाला या पावसामुळे. 2 दिवस झाले या यात्रेमध्ये पावसाचं आगमन झालं, त्याच्यामुळे काय तुमच्या धंद्यावर काही परिणाम वगैरे झाला? लय झाला बाबा परिणाम धंद्याला. पाऊस आला, गिऱ्हाईक नाही आलं धंद्याला. एका यात्रेमध्ये कितीपर्यंत धंदा होता तरी? 10,000 पावतर होतो धंदा. या यात्रेमध्ये ह्या यात्रेमध्ये झाला 4-4.5 हजार रुपयाचा धंदा. गिऱ्हाईक आलं नाही पावसामुळं. आता आज सुद्धा पावसाचं वातावरण आहे. आज जर पाऊस आला तरी आज मग आज काय धंदाच नाही, मग त्याच्यामुळं मग सगळं टोट्यातच आलं. काय अजून? ठीक आहे. धन्यवाद. किती विक्री झाली? विक्री थोडीच झाली 2 दिवसात 3,000 रुपये. आज तर काय धंदाच नाही, पावसामुळे नुकसान. नुकसान झाली. पाऊस जास्त आहे आणि धंदा कमी आहे. पाऊस आला नसता तर किती विक्री झाली असती? झाली असते 7-8 हजारापर्यंत 2 दिवसात. म्हणजे निम्माच फरक. हा आता आज पाऊस आला तर धंदाच नाही. पाऊस आला तर जायचं 1-1.5 तासाने. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू. अशा प्रकारे आपण शेडाळा येथील यात्रेचा आढावा घेतलेला आहे. कॅमेरामन मयूर भाद्यसोबत मी कृष्णा वाघमारे, दक्ष झुंजार गावकरी, शेडाळा.